नमस्कार प्रेक्षकांनो, चला तर एक प्रोमो बघूया. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा. मानिनीची मैत्रीण सुनीता दिवाळीच्या दिवशी घरी येते आणि काव्याबद्दल सगळ्यांना सांगत असते. काव्याला तर खूपच टेन्शन आलेलं असतं, की जीवा सुनीतासमोर आला तर काय होईल? पण मानिनी यावेळेस काव्याच्या बाजूने ठामपणे उभी असते. मानिनी काव्याला म्हणते, "काव्या, काहीच बोलू नको. आत्ता तुला कुणाच्याच प्रश्नांची उत्तर द्यायची गरज नाहीये." मानिनी सुनीताच्या हातातून पेन ड्राईव्ह हिसकावून घेते. म्हणते, "जे काही उत्तर द्यायचंय ती मी देईन." मानिनी तो पेन ड्राईव्ह खलबत्त्यात टाकते आणि त्यात कुटते. काव्या मानिनीचा तिच्यावरचा विश्वास बघून खूपच खुश होते आणि हे सगळं चोरून वसू आत्या आणि रम्या बघत असतात. मग मानिनी त्या पेन ड्राईव्हचा सगळा चुरा काढते आणि फेकून देते. सुनीता म्हणते, "अगं, काय केलंस तू हे?" मानिनी तिच्यावर खूपच चिडते. म्हणते, "निघ." पण ह्यावेळेस मानिनी आणि विक्रम काव्याबरोबर ठामपणे उभे असतात. वसू आत्या, रम्या ते सगळे तुकडे गोळा करतात. वसू आत्या म्हणते, "या पेन ड्राईव्हमध्ये ना नक्की काहीतरी महत्त्वाचं आहे. आपल्याला ना हे शोधून काढायलाच पाहिजे." आता वसू आत्या आणि रम्याला कळेल का जीवा आणि काव्याचं सत्य? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.